नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, ही व्हिडिओ बनायला खूप जास्त उशीर झाला आहे, कारण पावसाळी सीझनच्या रेसिपी तुम्ही बघितल्याच असेल। आणि ती सीझनची रेसिपी म्हणजे कुठली, मुठ्यांची। तर मुठ्यांची रेसिपी आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलो आहे। तर मुठ्यांचा भरीत आज आपण बघणार आहोत कसं करायचं आहे ते। तर मित्रांनो, हे बघा मुठे, आता हे आपण घेऊ साफ करून आणि मग रेसिपी बघू आपण कशी होते ते। आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता भरीत भरायचं आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य: तांदळाचं पीठ, बेसन, कोथिंबीर आणि मिरची, अद्रकचा कूट, त्यासोबत कांदा। आता गॅसवर टोप तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे आणि त्याच्यात कांदा भाजून घ्यायचा आहे, लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं। आता त्याच्यात ती अद्रक, लसूण आणि मिरचीची केलेली पेस्ट टाकलेली आहे, ती पण कांद्यासोबत थोडीशी भाजून घ्यायची। आता त्याच्यात हळद टाकली थोडी चवीप्रमाणे, आणि तिखट जसं तुम्हाला बनवायचं असेल तसं तुम्ही घरगुती मसाला टाकायचा आहे। आम्ही फक्त 2 चमचे तिखट मसाला टाकलेला आहे, हा आमचा घरगुती मसाला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही टाकलं त्याच्यात। आता मसाल्यामध्ये आपण टाकलेला कांदा, अद्रक पेस्ट हे मस्त शिजवून घ्यायचे। आता त्यात थोडंसं पाणी टाकायचं रशानुसार। आता इथे जो आपल्याला भरीतसाठी तयार करायचं मिश्रण आहे, त्यामध्ये आपण टाकली थोडी हळद आणि चवीनुसार मसाला, जसं आपल्याला तिखट हवं असेल तसं। आम्ही जास्त तिखट नाही खात म्हणून 1च चमचा मसाला टाकला आणि थोडीशी हळद टाकली, आणि चवीनुसार आपल्याला त्यात मीठ पण टाकायचं आहे। आणि मीठ आणि ते एकजीव करून घेण्यासाठी आपल्याला त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होईल नीट। आणि त्याच्यासोबत जो आपण कापला होता कांदा तो टाकायचा आणि ते पूर्णपणे एकत्र करून एकजीव करून घ्यायचं। आणि तो मिश्रण आता आपला रेडीच होईल। त्यासाठी थोडंसं त्याच्यात पाणी पण घ्यायचं, म्हणजे ते पूर्णपणे घट्ट होईल। तर आता थोडंसं पाणी पण टाकू त्याच्यात आणि ते मिश्रण एकजीव करून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही बघता आता हे पूर्णपणे घट्ट झालेलं आहे। आता हे आपण त्या मुठ्यांच्यात भरण्यासाठी रेडी झालेलं आहे। तर आता ते मुठे असे फोडायचे, त्याची कवटी काढायची म्हणजे, आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण भरायचं आणि ते दाबून फिट करायचं आणि ते रशामध्ये सोडून टाकायचे। काही लोक हे धाग्याने पण बांधतात, जेणेकरून ते पीठ बाहेर नको यायला म्हणून, पण आम्ही धाग्याने नाही बांधणार, तसे डायरेक्टली त्या रशामध्ये सोडणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व मुठे आपण जेवढे आहेत 10-12 मुठे आहेत तेवढेच असे पिठामध्ये भरून घ्यायचे आणि मग नंतर त्या रश्यामध्ये सोडायचे आणि गॅस फास्ट करून
त्याला उकळ येईपर्यंत शिजवून घ्यायचे. मोठे शिजले की मग आपली रेसिपी रेडी होणार. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आता शिजत टाकलेले आहेत आणि याला आवड पण आलेला आहे. आता थोडा 15-20 मिनिटात पूर्ण शिजतील. आपण शिजल्यानंतर बघूच. तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.